जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले राजे राजगडी परत आले आणि पुन्हा त्यांनी फौज गोळा करायला सुरुवात केली. त्यांनी शास्ता खानाला धास्ती बसावी म्हणून राजापूरवर चढाई करण्याचे ठरविले. तसे त्यांनी नियोजनाने राजापूरवर चालून गेले. पन्हाळगडाच्या वेढ्यात असता दगा देणाऱ्या टोपीकरांना त्यांनी कैद केले. तेथेच राजांना बाळाजी औजीसारखा गुणवंत व्यक्ती मिळाला. राजांनी त्यांच्या कुटुंबियासोबत त्यांना राजगडी येण्यास सांगितले. आता बघूयात पुढे. राजापूरची व्यवस्था लावून राजे तळ उठविण्याचा विचार करीत होते. हातासरशी पुढचा मुलूक काबीज करण्याचा त्यांचा इरादा होता. तोच संगमेश्वरहून विठोजी आल्याची वर्दी आली. विठोजी सांगत होता. त्यावर राजांचा विश्वास बसत नव्हता. विठोजी सांगत होता, संगमेश्वरला आमच्या हुकुमाप्रमाणे तानाजीची व पिलाजीरावांची फौज तळ देऊन होती आणि फौज बेसावध असताना रात्री अचानक पालवनचे राजे जसवंतराव यांनी व शृंगारपूरच्या सुरव्यांनी छावणीवर हल्ला केला. 3 तास लढाई चालली. तानाजींनं शर्तीनं लढत दिली. पहाट होत असता सुरवे पळून गेले. याच सुरव्यांना राजांनी अभय देऊन संगमेश्वरच्या छावणीवर लक्ष ठेवायला सांगितले होते. सुरव्यांनी फार चांगले लक्ष ठेवले. ती बातमी समजताच राजांनी राजापूरचा तळ उठविला आणि ते माघारी वळले. राजांनी संगमेश्वर गाठले. राजे तळावर येत आहेत हे कळताच तानाजी पुढे आले. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. राजे साऱ्यांचे कौतुक करीत होते. सुरव्यांच्या हल्ल्याला ज्या धैर्याने लढत दिली तिचा अभिमान राजांनाही होता. राजांनी विचारले, तानाजी, तुम्ही भेटलात, पण आमचे दुसरे सेनापती पिलाजीराव कुठं आहेत? तानाजी हसला. साऱ्यांच्याच चेहऱ्यावर ते हसू होते. तानाजी म्हणाला, राजे, ते तुमच्या मोरं यायला लाजत्यात का? त्यासनी मी दगडाला बांधलं म्हणून. दगडाला बांधलं? राजांनी आश्चर्याने विचारले. पण का? राजे, रातीचं गनिम अचानक उतरलं. सारी छावणी बेसावत. काय होतंय, कोण आलं कळीपावतूर जरा गोंधळ झाला. आन काय पिलाजी निळकंठाला सांगाया म्हणून गेलो तर गडी पसार म्हणजे बामण लागला की पळाया. मग काय करणार? तसा गेलो आणि पळणाऱ्या पिलाजीला गाठलं. म्या म्हणालो, अरे इथं सारी आपली माणसं रगत सांडत्यात आणि पळतोस कुठं? तर ऐकच ना. मग घेतलं वालं आणि बांधला दगडाला. म्या म्हणालो, बघ कशी लढाई असती ती. सारे हसले, पण राजे गंभीर होते. ते म्हणाले, पिलाजीरावांना बोलवा. थोड्या वेळाने शर्मिंदा झालेला पिलाजी समोरून येताना दिसला. पिलाजी म्हणजे पुरंदरच्या निळकंठरावाचे वंशज. राजांनी पुरंदर घेतल्यानंतर ते घराणे राजांच्या पदरी होते. जवळ येऊन पिलाजीरावांनी मुजरा केला. राजे त्यांना जवळ घेऊन पाठीवर थोपडीत म्हणाले, पिलाजीराव, शरमायला नको. पहिल्या लढाईत हे असत होतं. आम्ही अफजलवध केला, यश घेऊन गडावर आलो, तरी आमच्या अंगचा कापरा गेलाच नव्हता. तानाजी पुढं प्रसंग येऊ दे. बघा आमचे पिलाजी केवढी तडप दाखवितात ते. ताज्या दमाची मुलं, छाती भरवून घ्यायला लागते. राजे शृंगारपूरच्या सूर्यराव सुरव्यांवर फार संतापले होते. ते तानाजीला म्हणाले, तानाजी, सुरवे कुठं आहेत? काही खबर? राजे, तो शृंगारपूरलाच गेला. फौज घेऊन तिथंच आहे. बेत काय?
राजांनी विचारले. बेत, तानाजी त्वेषाने म्हणाला. राजे, हुकूम नव्हता म्हणून गप्प बसलो, नाहीतर एक डाव मला शृंगारपूर बघायचं होतं. ते नंतरही बघायला मिळेल तानाजी. हे सुर्वे सावंत आपली माणसं चुकली तरी सुधारतात का हे पाहायला हवं. त्यांना संधी मिळायला हवी. मग ती दिलीसाच की. पन्हाळ्याला हे दोघं बी तलवार घेऊन उठले. ते मनात ठेवलं नाहीसा, उलट त्यासनीच छावणीवर नजर ठेवायला सांगितलासा. चांगलं पांग फेडलं त्यानं. सबुरीनं घे तानाजी. जे जसवंतरावांचं झालं ते सुर्व्यांचं करायला अवघड जायचं नाही. पण अजून संधी देऊ. राजांनी आपला वकील सुर्व्यांकडे पाठविला. राजांचा निरोप होता. सूर्यराव, कारण नसता तुम्ही विश्वासघाताने आमच्या छावणीवर हल्ला केलात. याचे आम्हाला दुःख आहे. हे वर्तन अक्षम्य आहे. असे असूनही आम्ही ते मनावर घेत नाही. आमच्याशी बेईमानी करणाऱ्या जसवंतरावाला तुम्ही आश्रय दिला आहे. त्या जसवंतरावाचा मुलूक काबीज करण्यासाठी आम्ही सिद्ध झालो आहो. आमचा निरोप पोहोचताच तुम्ही आम्हास पालीस येऊन मिळावे. आमच्या मनात काही राहणार नाही. राजांनी उदार मनाने हा निरोप पाठविला. सूर्यरावाने वकिलाला तुम्ही पुढं जा, आम्ही मागोमाग येतो म्हणून निरोप पाठविला. राजांनी आपले सर्व सैन्य पालीकडे वळविले. पालीचा जसवंतराव तर केव्हाच सूर्यराव सुर्व्यांच्या आश्रयाला गेला होता. पाली काबीज झाली. तिथला चित्रदुर्ग ताब्यात घेऊन राजांनी त्याला मंडणगड हे नाव दिले. नव्या नेमलेल्या गडकऱ्याला त्याची तटबंदी करून घ्यायला सांगून राजे पुढे निघाले. पालीचा मुलूक ताब्यात घेतला तरी सूर्यराव आला नाही. राजांचा सारा संयम सुटला. ते म्हणाले, सुर्व्यांची ही घमेंड. तानाजी म्हणाला, तेच खरं. यांना माणसासारखं वागवून चालत नाही. त्यांना गुरासारखंच वागविलं पाहिजे. तीच त्यांची लायकी आहे. आन जसवंतरावाचं काय? तानाजीनं विचारलं. राजे हसले, म्हणाले, जसवंतराव सुर्व्यांचाच ठिकाणा राहणार नाही तर त्याच्या आश्रयाला गेलेले जसवंतराव काय सुटतात? तानाजी, पुराणात एक कथा आहे. इंद्रा स्वाहा तक्षकाय स्वाहा. जनमेजय राजानं सर्पयज्ञ केला. सारे होमात आले, पण तक्षक तो इंद्रामागे दडला. जनमेजयाला जेव्हा ते कळलं तेव्हा त्यानं आज्ञा केली, इंद्रासह तक्षकाला बोलवा. पालवणकर आणि त्यांचे इंद्र सुर्वे दोघांचीही गत आता तीच होणार आहे. उन्हाळ्याचे दिवस. कोकण भाग. पुष्कळ उकाडा होता. राजे पालखीतून जात होते. फौज प्रभावळीकडे चालत होती. राजे प्रभावळीजवळ पोहोचले तरी कुठे प्रतिकार झाला नाही. राजे पालीकडे गेले. हे कळताच सुर्वे बेसावध झाले. त्यांनी गोळा केलेली फौज सोडून दिली आणि त्यानंतर शिवाजी येतो ही बातमी सुर्व्यांना मिळाली. जसवंतरावाचे आणि सूर्यरावांचे बळ सरले. बातमी येताच आपली चीजवस्तू, घरची माणसे घेऊन दोघे शृंगारपूर सोडून जीव घेऊन पळू लागले. राजांना ही बातमी समजली. ते उद्गारले, भ्याड नामर्द. राजांनी शृंगारपुरात प्रवेश केला. त्या ओसाड गावातून राजे सुर्व्यांच्या वाड्यात गेले. वाड्याचा फौजेने कब्जा केला आणि राजे वाड्यात शिरले. समोर सुर्व्यांचं उच्चासन मसनद होती, पण तिचा मालक केव्हाच पळून गेला होता. राजांनी त्वेषाने ती गादी लाथेने उडविली. राजे म्हणाले, आता सुर्व्यांना परत या गादीची जरुरी पडणार नाही. राजांनी शृंगारपूर आणि प्रभावळ ही सुर्व्यांची दोन्ही ठाणी काबीज केली. प्रभावळीचा सुभा
त्र्यंबक भास्करांना सांगून राजे राजगडाच्या वाटेने निघाले.